साजरी। कोपरगाव शहरात भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल धम्मदीप बुद्ध विहार माता रमाई महिला मंडळ यांच्या वतीने 23 मे रोजी तथागत भगवान बुद्ध यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 6 वाजता सुत्तपठण बुद्ध धम्म संघ वंदनानंतर भगवान बुद्ध प्रतिमेची मंगल मैत्री असे कार्यक्रम संपन्न झाले। सायंकाळी शहरातून धम्म रॅली काढण्यात आली होती। या रॅलीसाठी समाज बांधव महिला यांच्यासह समता सैनिक दलाचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रॅलीचे संविधान चौक फाउंडेशनच्या वतीने स्वागत टिळक नगर येथे करण्यात आले होते। धम्मदीप बुद्ध विहार येथून या रॅली सुरुवात झाली होती। रॅलीनंतर वह्या वाटप करण्यात आल्या। भजनीय भजंत कश्यप यांनी धम्मदेसना दिली। यानंतर भोजनदान व खीरदानाचा कार्यक्रम संपन्न झाला। आजच्या या मंगल दिनी तथागत भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं बुद्ध पौर्णिमाच्या औचित्यानं आपण धम्म रॅली या कोपरगाव शहरातून काढलेली आहे। बुद्ध वंदनेचा कार्यक्रम झालेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तळागाळातील खचलेल्या रंजलेल्या दुबळ्या समाजाला तथागतांचा सद्धम्म दिला आणि त्याच दिवसापासून आपण सर्व भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म अनुसरत आहोत आणि आज आपण प्रगती पथावर आहोत। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मूलमंत्र देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला प्रगतीचा मार्ग दिलेला आहे। विश्ववंदनीय भगवान बुद्धांची ही 2566वी जयंती संपूर्ण जगामध्ये होत आहे। बुद्धाचा धम्म हा मूळ या भारत देशातला आहे। बुद्धाचा जन्म भारतामध्ये आहे। लुंबिनी आज ते नेपाळमध्ये आहे। आजच्या या दिनी भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये 3 महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत। भगवान बुद्धांचा जन्म आज झालेला आहे। भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त हे आजच्याच दिनी झालेलं आहे। बोधिगयाला भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं। त्याचबरोबर भगवान बुद्धांचा महापरिनिर्वाण म्हणजे भगवान बुद्धांचा मृत्यू हा देखील याच दिनी झालेला आहे। म्हणून भगवान बुद्धांच्या आयुष्यातले हा जो दिवस आहे हा अत्यंत अनन्यसाधारण महत्त्वाचा आहे। आपण
भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेला समाज, बुद्ध आणि त्यांचा धम्म या वाटेने जाऊन आपण सर्व आपल्या मुलांना शिक्षण देऊया, प्रगतीपथावर जाऊया, असाच एक संदेश या बुद्ध जयंतीच्या निमित्तानं मी माझ्या परिवाराच्या वतीनं आणि माझ्या सर्व संस्थांच्या वतीनं या ठिकाणी देतो आणि सर्वांना भगवान बुद्धांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप मंगल शुभेच्छा. धन्यवाद. नमो मुनी तथागत भगवान गौतम बुद्ध, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते, भारतीय गणशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांना प्रथमतः अभिवादन करून दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा, धम्मदीप बुद्धविहार, संत सैनिक दल आणि माता रमाई यांच्या वतीने भगवान बुद्धाची 2568वी जयंती उत्सव साजरा करीत आहोत आणि या निमित्ताने सर्व उपासक, उपासिका आणि भंतीजी आपल्या देशने देण्यात आले. तर मी सर्वांना या दिनीच्या मनोकामना व्यक्त करून आपणास हार्दिक शुभेच्छा बयान करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. हा मंगलमय दिन भगवान बुद्धाच्या जयंती निमित्ताने आपण हा साजरा करत आहोत. आता बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ खूप झालेला आहे, लेकरांचा किलबिलाट चालू आहे, म्हणून मी आपल्या सर्वांच्या वतीने मी खूप खूप शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय. विश्ववंदनीय तथागत महाकारुणिक शाक्यमुनी शाक्यसिंह भगवान गौतम बुद्ध आणि तुमच्या माझ्या जीवनाचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व या महाभारताचे घटनाकार. मी भारत नाही म्हटलं बघा, महाभारत म्हटलोय. महाभारताचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रचंड अशा ज्ञानाला मी त्रिवार वंदन करतो. प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो, प्रत्येक जण सुखाची अपेक्षा करतो, पण सुख मिळवण्यासाठी व्हिडिओ मनुष्य खूप धडपड करतो, पण सुख प्राप्त होत नाही. मग सुख कशामुळे प्राप्त होतं? तर भगवान बुद्धाने एका धम्मपदाच्या गाथेत म्हटले की सुखो बुद्धान उपादो. बुद्धाचा अवतरण या पृथ्वीवर निर्माण होणं म्हणजे सुख प्राप्त होणं. भगवान बुद्धाच्या मुखातून निघलेला सद्धम्म श्रवण करायला मिळणे म्हणजे सुख प्राप्त होणे. आणि जो कोणी भगवान बुद्धाच्या आश्रमानं भिक्खू संघाच्या सहवासात राहणं, चिवरदारीच्या सहवासात राहणं अत्यंत सुखदायक आहे. आणि आता हा क्षण खरोखर तुमच्या दृष्टिकोनातून नव्हे तर ह्या कोपरगावकरच्या दृष्टिकोनातून अत्यंत भाग्यवान आहे की तुम्हाला काही कासाना एक चिवरदारी मिळाला किंवा प्राप्त झाला किंवा उपस्थित राहिला, हे तुमचं सर्वांचं सुख आहे का नाही? सुख त्यासाठी साधुकार द्यायचं परत. भगवान बुद्धाने 4 धम्म सांगितले, 4 प्रकारचे धम्म. या देशामध्ये 7 प्रकारचे धर्म आहेत. किती आहेत? 7. पण त्या 7 प्रकारच्या धर्मामध्ये जर पहिल्या क्रमांकावर जर असेल, जगाच्या 745 अब्ज लोकसंख्या इतकी जी संख्या आहे जगाची, त्या संख्येच्या मानाने जर विचार केला तर तथागतांचा हा धम्म आज पहिल्या क्रमांकावर आहे. 145 कोटी लोकांनी धम्म स्वीकारलेला आहे 179 देशामध्ये. 139 कोटी म्हणजे 1 अब्ज 79 कोटी लोक आज बौद्ध धर्माचं पालन करतात. परंतु जे काही पालन करतो म्हणजे नेमकं काय करायचं हे आपल्याला अजून कळालं नाही. भगवंतांनी जे 4 धर्म सांगितले, पहिला धर्म सांगले दान नावाचा धर्म, दुसरा आहे शील नावाचा धर्म, तिसरा आहे समाधी नावाचा धर्म आणि सगळ्यात चौथा धर्म आहे प्रज्ञा नावाचा धर्म. ज्या व्यक्तीकडे हे 4 प्रकारचे गुण असतात तोच खरा भगवान बुद्धाचा अनुयायी होऊ शकतो आणि तोच खरा बाबासाहेबाचा अनुयायी होऊ शकतो, उपासक होऊ शकतो.